तेवढं तुम्ही बाहेरच्या लोकांना समजून सांगू शकता की त्याने अतिशय केलं. एखादा क्वेश्चन नाही शकतो गोष्ट मोडल्या वॉर्निंग दिल्याशिवाय क्वेश्चन देऊ नका. त्या ह्याच्यामध्ये कोर्सशीटला ते कोपऱ्यात थोडंसं आम्ही जे रेफरीचं कुठं सांगितलं आहे पण वॉर्निंग झाली असं किंवा हे थोडंसं लिहून ठेवलं जातं ते आपल्याला कळण्यासाठी. कागदा कुठे खातं बरोबर पहिली वरवर पॅसिव्हिटीची बी म्हणजे पॅसिव्हिटीची वरवर वॉर्निंग, बी म्हणजे पॅसिव्हिटी सुरू झाली, ओ म्हणजे क्वेश्चन आणि चितपट झाला असेल ज्या पॉईंटला तो चितपट झाला आहे त्याला गोल करतात. तेव्हा ती स्कोरशीट बघितलं तर माणसाला की कळतं. आता ॲक्च्युली तुम्हाला स्कोरशीट भारतात कसं शुक्ल लाईट असेल जसं आणलं सगळं मी तुम्हाला आता व्हॉट्सअप मोबाईलला सोडतो. वर्गीकरण गुण ज्याला जुळले द्यायला मी त्याला टेक्निकल चितपट कुस्ती कधी होती 5-0 चितपटाला मिळतात. त्यात कोणी अजून किंवा मेडिकल इंजुरी झाली 5-0 अजून रुकवी केली त्यांनी काय चुकीचं केलं आणि त्याला आऊट केला. हां वेळ हॅझर हा बंद झाला विषय. जो मॅटवर येत नाही त्याची इंजुरी त्याची फॉर्फिट त्याला परत स्पर्धेत खेळता येत नाही. त्याला स्पर्धेत खेळता येत नाही त्याने मेडिकल द्यायचं असतं नियमाने म्हणजे वरती चालतं हे नियम सगळे खाली नाही अजून तालुक्याला यायला होत नाही. 5-0ला चितपट मेडिकल गैरहजर पुढे चाल बंद म्हणजे आपल्या स्कोरशीट दिलेले पुढे चाल हे काय नसतं. इंटरनॅशनल पुढे चालला एक तर खेळा ये नाही तर मेडिकल दे 3च प्रकारात चालतं. त्यानंतर 4-0 टेक्निकल 10 गुणांची फरक झाला असेल आणि रेडनी 10 घेतले ब्ल्यूला 0 तर 4-0 जी टिप्पी आणि टिप्पी म्हणतो आम्ही त्यांना वर्गीकरण गुण आणि टेक्निकल 4-0 त्यात केलेलं जातं. जर टेक्निकल बॉल असेल विरोधकाला गुण नाही आणि समजा ब्ल्यूने 10 घेतल्या 15 केल्या त्याचे 2 पॉईंट आहेत 10चा फरक झाला मग तिथं 4-1 येतात 4-1 तसंच 3-0 आणि 3-1 जाईल. 3-1 स्कोर आहे 4 कुस्ती झाली 3-1 येणार. फक्त ह्याला 3च पॉईंट आहेत किंवा 8 पॉईंट आहेत घरी पॉईंटच नाही घेतले तर 3-0 आणि 0-0 कुस्तीतनी आऊट. कुस्तीमध्ये आतमध्ये 20 पिवर केलं मारामारी केली बकाडुकी केली म्हणून आऊट त्याला ती 0-0 त्या स्पर्धेचं तू आऊट होतो. वर्गीकरण गुण त्या पंचाला पक्क येणं गरजेचं आहे. तो जो स्कोरशीट चांगली भरणार. जेवढे टेक्निकल पॉईंट असतात आपण देतो रेड ब्ल्यूला त्याची टोटल खाली येते. वर्गीकरण ते द्यायचं लाल जिंकलाय निळा जिंकलाय जो हरलाय त्या बाजूला लाल हरू त्याचा निळा हरू स्कोरशीट भरताना घ्यायची काळजी वर्गीकरण गुण चुकले नाही पाहिजे. जिथं 5-0 असेल 4-0 असेल त्याला टिक करायची असते वर्गीकरण गुणामध्ये ती पुढं द्यायची असते बॉक्स असतो वर्गीकरण गुणाचा. टेक्निकलची बेरीज दोन्ही खेळाडूची टेक्निकलची बेरीज पहिल्या हाफची दुसऱ्या हाफची गेली गेली पाहिजे. तिथं एकूणमध्ये त्याला आकडा आला पाहिजे आणि जो हारला आहे त्याला क्रॉस मारायचा आहे. जिंकलाय त्याला काही करायचं नाही फक्त जो हारलाय त्याला क्रॉस मारायचा. आणि वरती सरपंच साईड पंच आणि मॅच चेअरमन यांची नावं असतात इंटरनॅशनल नंबर असतात फक्त नंबर टाकला जातो आणि आपल्याकडे महाराष्ट्रपर्यंत नावं टाकतो आपण आणि ज्यावेळी कुस्ती किती वाजूची कुस्ती 1 मिनिटात संपू द्या 6 मिनिटं लागू द्या. गाड्याचं टायमिंग स्थानिक वेळ दिलेला आहे कारण एका कुस्तीमध्ये त्या खेळाडूला 20 मिनिटाची विश्रांती आहे. म्हणजे एक कुस्ती झाल्यानंतर दुसरी कुस्ती घेण्यासाठी मध्ये 20 मिनिटाची त्याला रेस्ट आहे. हां पण तो आला पण आम्ही खेळायला तयार आहे तुम्ही घेऊ शकता असं काय नाही आहे की तो मग ती खेळायचं आपण नाही 20 मिनिटं थांबा का असं त्याची तयारी असेल तर खेळू शकतो. पण आपल्या नियमात 1-2 कुस्त्यामध्ये 20 मिनिटाचा वेळ पाहिजे. इथं 6 मिनिटं खेळून झाला की मला याचं पुढचा राऊंड लगेच आला खेळ त्याला 20 मिनिटं विश्रांती 20 मिनिटांतर त्याला खेळावंच लागणार. त्याची माझी 1 तासाने खेळतो असं बी नाही झाला 20 मिनिटाची रेस्ट आपण दिलेली आहे.
अजून आता रेपोशिफ्ट करताना समजा कुस्ती मधील झाली अंपायर देत नाही तर समोरचा रेफरी देऊ शकतो ना कुस्ती? चांगला प्रश्न केला. तुमच्या मनात काय शंका असेल तर विचारा, त्याच्यावर क्लिअरिफिकेशन होतं. रेफरी मध्ये कुस्ती फॉलला आहे, फॉलचं स्थिती आहे. आपला सरपंच पाहतोय कुस्तीकडं. सरपंच आणि मॅच चेअरमन म्हणजे जज असू द्या, जजकडं फॉल मागायचा आहे रेफरी. जो पण मॅच चेअरमन बोलत नाही, जी नगरला प्रॉब्लेम झाला आहे तर तोच प्रॉब्लेम आहे. मॅच चेअरमनच्या कन्फर्मिंग शिवाय कुस्ती द्यायचीच नाही, एकटं मारायचं नाही. ठीक आहे घेऊन एकटा मिळाला की मग ती पण ती 3 वर्षाची लागते. नाही सर, आता समजा फाऊल आहे दिसतोय सगळ्याला आणि पंच खाली वाकून बघताय मॅच पंच आणि रेफरी पण बघतो का मग कुस्ती झालेली आहे. मॅच चेअरमन म्हणतोय आणि रेफरी पंच इथेची कुस्ती झालेली आहे, पंच देत नाही पण मॅच चेअरमन बघतोय कुस्ती झालेली आहे. मॅच चेअरमनला पूर्ण त्या कुस्तीचा तो अधिकार आहे. रेफरीला तो आदेश देऊ शकतो की यस फॉल, तो आदेश देऊ शकतो यस फॉल. आणि रेफरीचं काम आहे, मॅच चेअरमन यायला परमिशन दिलंय त्यांनी की हात मारायचा आहे फॉल, म्हणजे मॅच चेअरमन सांगतोय की म्हणून आणि तरी रेफरी द्यायला गोड होणार. माझा एक विषय आहे, फक्त नाव बोलत नाही, झालं गेलं मॅच पंचांना दिसतोय. कुस्ती झालेली आहे, विषय झाला, स्टॉप झाला असं सांगा. कुस्ती झालं दिसतोय. मॅच चेअरमन, सरपंच आणि समोर तिघं पण देत नाही, इकडनं ओरडतात पण देत नाही. आता मॅच पंचायत